नमस्कार. तर कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे. मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा डेली रुटीनचा व्लॉग नसून छोटासा ट्रॅव्हलिंगचा व्लॉग तुमच्याबरोबर शेअर करते. तर आम्ही निघालो होतो मोराच्या चिंचोलीला. तसं तर शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल. आमच्यापासून ना जवळ 30 ते 35 किलोमीटर अंतरावरती मोराची चिंचोली हे एक डेस्टिनेशन आहे, जिथे की वॉटर पार्क, त्यानंतर राईड्स आणि भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्या की तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये पाहतालच. जर तुम्ही वाघोलीमध्ये राहत असाल तर अगदी 1 तासामध्ये तिथे पोहोचून जाल. रस्ता थोडासा गावाकडचा आहे त्यामुळे जरासा वेळ लागतो, पण एक जर 4 व्हीलर वगैरे असेल तर पटकन तुम्ही पोहोचून जाल. तर आता इथे मी व्हॉइस ओव्हर करत आहे कारण की आवाज व्यवस्थित येत नव्हता, कारण की ऑटो कंटिन्यू चालू होता आणि घरच्याच रिक्षामध्ये जायचं म्हटल्यावरती काही प्रॉब्लेम नव्हता. सर्व सामान वगैरे व्यवस्थित घेतलं होतं. वॉटर पार्कला जायचं म्हटल्यावरती कपड्याची व्यवस्थित जोडी, त्यानंतर मग जेवण वगैरे तर काही घ्यायचंच नव्हतं. तसं जेवणाबद्दल सर्व गोष्टी मी पुढे डिटेलमध्ये तुम्हाला सांगतेच. तर चला, जो काही मोराच्या चिंचोलीचा व्लॉग आहे तो खूप आधीचा आहे. आय थिंक 2 संडे निघून गेले असेल त्यावेळेस आम्ही गेलेलो, पण व्लॉग तुमच्याबरोबर शेअर करायचा राहिला होता. म्हटलं चला, उन्हाळ्याचे दिवस आहे आणि तुम्ही सुद्धा कुठेतरी वॉटर पार्कला जर जायचा विचार करत असाल तर हे एक वॉटर पार्क आहे जिथे की तुम्ही जाऊन 1 दिवसाची वन डे ट्रिप तुम्ही आरामशीर करू शकता, असं हे वॉटर पार्क आहे. तर फायनली आम्ही डेस्टिनेशनवरती पोहोचलो होतो. शिरूरच्या अगदी जवळच आहे, पण आम्ही इकडे पुण्याच्या दिशेने गेल्यामुळे थोडासा वेळ लागला. जर शिरूरमध्ये तुम्ही राहत असाल तर 1 तासामध्ये तुम्ही आरामशीर पोहोचता. शक्यतो तरी घरून तुम्ही अशा वेळेस निघा की 11 वाजता तुम्ही तिथे टच असाल किंवा 10:30-11 पर्यंत तुम्ही पोहोचलेले असाल. सुरुवातीला तर आपल्याला तिकीट घ्यायचं असेल तर मोठ्यांसाठी तिकीट आहे 750 रुपये आणि लहानांसाठी असणार आहे 500 रुपये. लहान म्हणजे 3 वर्षाच्या पुढेची जी काही मुलं असतील त्यांच्यासाठी 500 रुपये आणि जे काही अडल्ट्स असतील त्यांच्यासाठी 750 रुपये. आता 12 वाजल्याच्या आत जर तुम्ही तिथे पोहोचाल तर सकाळच्या वेळेस नाश्ता असतो, जिथे की असते मिसळपाव. ठीकठाक आहे, एवढी काय व्यवस्थित म्हणजे अशी स्पायसी वगैरे नाही, पण रेग्युलर आहे. मुलं वगैरे सुद्धा खाऊ शकतात अशा पद्धतीने. त्यानंतर मग एक वेलकम ड्रिंक असतं ते घेतलं. त्यानंतर सकाळचा नाश्ता वगैरे केला आणि 12 नंतर नाश्ता सेंटर जे आहे ते क्लोज होतं, त्यामुळे लवकर पोहोचण्याचा जरासा प्रयत्न करा. त्यानंतर मग वॉटर बॉटलसुद्धा भेटतात. पर पर्सन एक वॉटर बॉटल भेटते. जर तुमच्याकडे 3 तिकीट असतील तर 3 वॉटर बॉटल तुम्हाला भेटतात. त्याचं ओझं काही वाद बसायचं नाही. एक बॉटल घ्यायची आणि त्यानंतर मग फिरून परत तुम्ही त्याच ठिकाणी येतात. जेवण झालं, त्यानंतर नाश्ता, त्यानंतर वेलकम ड्रिंक, पाणी, हे सर्व त्या तिकीटमध्येच इन्क्लूड आहे. कुठेही तुम्हाला पैसे द्यायचे नाही. त्या तिकीटवरती ते लगेच टिकमार वगैरे करतात. जेवढे आपण बॉटल घेऊ तेवढे पर पर्सन एक बॉटल असते. जसं की मी आधी तुम्हाला सांगितलं, ज्यावेळेस तुम्ही वॉटर पार्कमध्ये एंट्री करता किंवा जे काही मोराची चिंचोली आहे ते जे वॉटर पार्क आहे त्या ठिकाणी सुरुवातीला एंट्री केल्यानंतर तुम्ही नाश्ता वगैरे करून घ्या. पाण्याची बॉटल, वेलकम ड्रिंक वगैरे घेतल्यानंतर समोर आल्यावरती हे अंतराळवीरचं एक छोटंसं असं दृश्य स्टेडियम सारखं बनवलेलं आहे. एवढं काय वेल मेंटेन नाही, पण जर तुम्हाला यामध्ये इंटरेस्ट असेल आणि तुमच्या मुलांना सुद्धा आवडत असेल तर तुम्ही पाहू शकता. त्यानंतर मग किल्ले संग्रहालय आहे. फोटोद्वारे सर्व किल्ले जे आहेत त्यांची नावं वगैरे व्यवस्थित तिथे लिहिलेली आहेत. आता राम लहान आहे त्यामुळे त्याला ह्या सर्व गोष्टी कळत नाही, पण तुमची मुलं जर 4 ते 5 वर्षाचे असतील किंवा 7 वर्षाचे असतील आणि त्या पुढचेही असतील तर त्यांना व्यवस्थित हे सर्व समजू शकतं. तर तुम्ही मुलांना दाखवायला खरंच खूप छान आहे. हे दोन्ही म्हणजे एक छोट्याशा रूम आहेत त्यामध्ये हे सर्व दाखवलेलं आहे. हे सर्व झाल्यानंतर पुढे धनुष्यबाण वगैरे ह्या सर्व ॲक्टिव्हिटी आहेत 2-3, त्या ज्या की मी पुढे तुम्हाला दाखवते आणि डायरेक्टली मग तुम्ही वॉटर पार्कमध्ये एंट्री करू शकता. सकाळी जर तुम्ही आला तर संध्याकाळी 5:30 पर्यंत वॉटर पार्कमध्ये तुम्हाला एंट्री राहते. 5:30 नंतर तुम्हाला वॉटर पार्कमधून बाहेर काढलं जातं. त्यामुळे मग लवकर या सकाळच्या वेळेस, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित एन्जॉय करता येईल. आम्ही संडेच्या दिवशी गेलो होतो त्यामुळे प्रचंड गर्दी होती. तुम्हाला जर यायचं असेल तर पाण्याचं थोडंसं मला वाटलं की खूप खराब पाणी होतं. एवढं पाण्यामध्ये काही जास्त मेंटेन नव्हतं, पण कमी बजेटमध्ये जर तुम्हाला 1 दिवसाचा आनंद घ्यायचा असेल तर खरंच खूप चांगलं आहे. पाण्याची थोडीशी मला हे वाटलं, म्हणजे एवढं काही शुद्ध पाणी वगैरे नव्हतं. जर सकाळच्या वेळेस तुम्ही लवकर आला तर व्यवस्थित स्विमिंग वगैरे करताल आणि छान असं पाणी त्यावेळेस स्वच्छ असेल आणि तुम्हालासुद्धा व्यवस्थित छान वाटेल. त्यानंतर मग दुपारच्या वेळेस 2च्या सुमारास जेवणाचा प्रोग्राम असतो. खूप सारे पदार्थ होते. तुम्ही यातला कोणताही पदार्थ खाऊ शकता. भाकरी, पुरी, त्यानंतर पुरणपोळी, फ्रायम्स होते, डाळ भात होता, त्यानंतर रस चपाती, मासवडी, असे बरेच प्रकार होते. यातला कोणता तरी एक प्रकार तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही खाऊ शकता आणि अनलिमिटेड आहे. जेवढं तुम्हाला घ्यायचं असेल तेवढं तुम्ही घेऊ शकता. जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मग आम्ही निघणार होतो वॉटर पार्कमध्ये जाण्यासाठी. तर इथे कपडे वगैरे चेंज करून घेतले. सुरुवातीला मी सुद्धा कपडे वगैरे चेंज केले, पण पाण्याची अवस्था बघता मला काही एवढी इच्छा झाली नाही. मी थोड्याच वेळ फक्त एन्जॉय केला आणि त्यानंतर बाहेर आले आणि यांचं थोडंसं शूट वगैरे घेतलं. बाकी रामचा तर पहिलाच अनुभव होता त्यामुळे त्याने खूप जास्त एन्जॉय केलं आणि त्याच्यासोबत कंटिन्यू आमच्या दोघांपैकी एक जण लागत होतं. नंतर मी कपडे वगैरे चेंज करून आले कारण की मला एवढं जास्त कम्फर्टेबल वाटत नव्हतं आणि पाणीसुद्धा एवढं काही व्यवस्थित नव्हतं, खूपच खराब झालेलं होतं. त्यामुळे मी बाहेर निघून गेले आणि मग ह्या दोघांचे फोटोज वगैरे त्यानंतर व्हिडिओज काढायला सुरुवात केली.
जर तुम्हाला एक दिवसाची ट्रिप करायची असेल तर चांगलं आहे, बजेट फ्रेंडली आहे, खूप कमी कॉस्टमध्ये तुम्ही येते एक दिवसाची. मुलांसाठी तर छानच आहे, पण थोडंसं लवकर येऊन पाण्यामध्ये जर तुम्हाला एन्जॉय करायचं असेल तर तुम्ही लवकर या थोडंसं, म्हणजे व्यवस्थित पाणी वगैरे असेल. जर तुम्हाला वरती राईड वगैरे जर करायचं असेल तर जर तुमच्याकडे व्यवस्थित कॉस्ट्यूम वगैरे असेल जर स्विमिंगचा तरच ते वरती जाऊन देतात, अन्यथा प्रत्येक ठिकाणी त्यांचा एक गार्ड ठेवलेला असतो, जे की येलो कलरचा शर्ट वगैरे घातलेला असतो त्यांनी. जर तुमच्याकडे व्यवस्थित ड्रेस वगैरे नसेल, जर स्विमिंगसाठी जो लागतो 3/4 पॅन्ट म्हणा, जीन्स वगैरे अलाउड करत नाही, त्यामुळे 3/4 पॅन्ट आणि शर्ट असं व्यवस्थित जो काही स्विमिंगसाठी लागणारा ड्रेस आहे तो तुमच्याकडे पाहिजे. नाहीतर मग ते वरती जाण्यासाठी अलाउड करत नाही. येलो शर्टमध्ये तुम्हाला जे काही त्यांचे गार्ड दिसत आहे त्यांनी ते साठीच तिथे ठेवलेले आहेत. जर काही म्हणजे थोडंसं जर काही इकडे तिकडे झालं तर ते व्यवस्थित लक्ष देतात, अदरवाईज वरती जाऊन देत नाही. आता मी ड्रेस वगैरे चेंज केला होता आणि जो काही रेग्युलर ड्रेस आहे तो घेऊन आले होते मी, त्यामुळे मग काय झालं, ते गार्ड काय वरती जाऊ देत नव्हते. जर तुम्ही असा ड्रेस वगैरे घातला किंवा साडी वगैरे घातली तर ऑब्वियसली ते वरती जाऊन देत नाही. त्यामुळे व्यवस्थित ड्रेस वगैरे सर्व घेऊन जा. तिथे सुद्धा ड्रेस वगैरे भेटतात, पण त्याची प्राईस असते 200 रुपये, जे की 100 रुपये तुम्हाला परत पाठीमागे भेटतात. आणि अदरवाईज जर लॉकर तुम्हाला घ्यायचं असेल तर त्याचे सुद्धा 200 रुपये आहेत, जे की जाता वेळेस तुम्हाला 100 रुपये परत रिटर्न भेटतात. असं ड्रेस आणि लॉकरसाठी तुम्हाला पैसे लागतात. त्यासाठी तुमच्याकडे घरीच जर अवेलेबल असेल टी शर्ट पॅन्ट वगैरे तर तुम्ही तेच कॅरी करा. आणि सर्वजणच घरूनच ड्रेस घेऊन येतात. क्वचितच मला 2-3 लेडीज दिसल्या ज्यांनी की तिथून ड्रेस परचेस केला होता, अदरवाईज सर्वच जण घरून घेऊन येतात. असा हा वॉटर पार्कचा संपूर्ण एक्सपिरियन्स आहे. तर डार्ट बोर्ड झालं किंवा धनुष्यबाण झालं, ह्या 2-3 ॲक्टिव्हिटी होत्या, पण तिथे सुद्धा व्यवस्थित काही साहित्य ठेवलेलं नव्हतं, त्यामुळे ह्या सर्व गोष्टी काही एन्जॉय करता आल्या नाही. जर तुम्हाला पर्सनली जर फक्त वॉटर पार्कसाठीच व्हिजिट करायचं असेल तर एवढं काही म्हणजे व्यवस्थित नाही आहे. तुम्ही जर वेगळ्या ठिकाणी जर गेलं तर वॉटर पार्कमध्ये खूप पाण्याची वगैरे व्यवस्थित म्हणजे मेंटेन केलेलं असतं, चांगलं पाणी वगैरे असतं. तर इथे थोडंसं मला हायजीनच्या बाबतीत वाटलं. बाकी मग राईड वगैरे तर चांगलं आहे, सायकलिंग आहे, रोपवे आहे, लहान मुलांना खेळण्यासाठी खरंच खूप ॲक्टिव्हिटी आहेत. जर तुम्ही स्विमिंग पूलमधून आल्यानंतर दुपारच्या वेळेस इकडे मुलांना घेऊन आले तर मुलांना ह्या ॲक्टिव्हिटी खरंच खूप चांगल्या आहे खेळण्यासाठी. त्यानंतर झोका झुला वगैरे लहान मुलांना आहे, पण ऊन इतकं प्रखर होतं ना, या सर्व गोष्टी करायच्या माझी काही इच्छाच नव्हती, पण ह्या दोघांनी मात्र खूप जास्त एन्जॉय केला. बाकी मग कपडे वगैरे चेंज करून आम्ही या ठिकाणी आलो होतो, थोडा वेळ बसलो आणि रामनीसुद्धा मग थोड्या वेळ इथे एन्जॉय केला. त्यानंतर मग बैलगाडी झालं किंवा घोडासवारी आहे. बाकी मग खालचं जे काही ग्राउंड आहे उजव्या हाताचं त्या बाजूला सुद्धा खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी आहेत, पण खालच्या साईडला मी काही गेले नाही, कारण की मग ऊन खूप होतं. आणि ह्या दोघांना मग मी लावलं होतं आणि मी एके जागी शांत बसले होते. तिकडे जर मोराच्या चिंचोलीला तुम्ही गेलात तर तुम्हाला पाहायला भेटेल की मोरसुद्धा खूप आहेत तिकडे, त्यामुळेच त्या गावाला ते नाव दिलेलं आहे. पण मोर काय आम्हाला तिथे दिसले नाही, आम्ही गेलो होतो खालच्या बाजूला पाहायला पण नाही दिसले. त्यानंतर मग बैलगाडी, त्यानंतर बाकी खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी आहे. लहान मुलं जर आले ना त्यांना खूप जास्त एन्जॉय करायला होईल. जास्त लांब जायला जमत नाही जर लहान मुलं असतील तर, कारण की खूप सारे मोठे मोठे वॉटर पार्क आहे, पण मुलांना घेऊन जाणं काही पॉसिबल होत नाही. तर तुम्ही अशा ठिकाणी येऊन नक्कीच एन्जॉय करू शकता एक दिवसाची ट्रिप. बाकी लहान मुलांसाठी वेगळा असा स्विमिंग पूल छोटासा आहे आणि मोठ्यांसाठी सुद्धा वेगळा. त्यानंतर मग वरतीसुद्धा टूल वगैरे जे आहेत. बाकी मोठ्या मोठ्या वॉटर पार्कला तुम्ही पाहिलं असेल तसं काही नाही, छोट्या छोट्या मिनिमल गोष्टी आहेत. 5:30 नंतर मग तिथे एक इव्हिनिंग स्नॅक ठेवलेला असतो, कॉफी चहा, आणि त्यानंतर मग भडंग लाहे असतात. तो नाश्ता वगैरे करून मग आम्ही घरी जाण्यासाठी निघालो होतो. तर चला थोडक्यात अशी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्ही या डेस्टिनेशनच्या जवळ असाल तर नक्कीच वन डे ट्रिपसाठी येथे येऊ शकता. बाकी भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. बाय.